नमस्कार. आपण पाहत आहात PCMC न्यूजचा थेट सवाल. आज आपल्या स्टुडिओत आहेत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर कैलास कदम. महापालिका निवडणुका जवळ येत आहेत. काँग्रेसची संघटनात्मक स्थिती, गटबाजीचे आरोप, उमेदवारांची ताकद, महाविकास आघाडीसोबतचं समीकरण हे सगळं आज आपण थेट त्यांना विचारणार आहोत. तर सुरू करूयात थेट सवाल. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष कितपत सज्ज आहे? अजून काँग्रेस पक्षाचा गतिमान प्रचार दिसत नाही किंवा अशी काही तयारी, बैठका, काही मूव्हमेंट अशी काही जाणवत नाही आहे. काय सांगाल? असं म्हणजे शहरामध्ये ज्या दिवशी मी अध्यक्षपद स्वीकारून आज जवळपास 4 वर्ष होत आलेली आहे. या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये अख्खं शहर जवळपास मी 3 ते 4 वेळा पिंजून काढलेलं आहे. मी स्वतः या महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेता होतो. त्यामुळे शहराची चांगली माहिती असल्याकारणाने शहराच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये जाऊन शहराच्या प्रत्येक प्रभागामध्ये कार्यकर्त्याचं एक जाळं पसरवण्याचं एक मोठं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले. म्हणजे शहरामध्ये जेल भरो आंदोलन असेल, उपोषण असतील, धरणे आंदोलन असतील, मोर्चे असतील, पाण्याचा प्रश्न असेल, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, अनेक समस्यावरती त्या ठिकाणी महानगरपालिका करदात्या नागरिकांना न्याय कसा मिळेल अशा माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने ह्या शहरामध्ये तो प्रवास आत्तापर्यंत आम्ही केलेला आहे. आणि ज्या पद्धतीने आम्हाला आज दिसतं आहे, मुळामध्ये आपण प्रश्न चांगला विचारला त्याचे उत्तर पण त्या ठिकाणी त्याच पद्धतीने दिली गेली पाहिजे. या शहराची मुळात 11 ऑक्टोबर 1982 साली महानगरपालिकेची स्थापना वसंतदादा पाटील साहेबांचं, स्वर्गवासी वसंतदादा पाटील यांचं सरकार असताना या महानगरपालिकेची स्थापना झाली. स्वर्गवासी अण्णासाहेब मगरांच्या प्रयत्नातून, आमदार होते ते, त्यांच्या प्रयत्नातून महानगरपालिकेला एक दिशा मिळाली, एक वेगळी त्या ठिकाणी चालना या परिसरामध्ये मिळाली आणि हाताला रोजगार मिळेल अशा माध्यमातून स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी औद्योगिकीकरण या ठिकाणी आणलं. औद्योगिकीकरणाची पॉलिसी या ठिकाणी आणली आणि त्या माध्यमातून राज्याच्या, देशाच्या अनेक कानाकोपऱ्यातून अनेक जण या ठिकाणी येऊन स्थायिक झाली. मिळेल त्या जागेला, कारण काँग्रेसचे ब्रीदवाक्य होतं. 3 वाक्य काँग्रेसने शब्द सोडलेली होती: अन्न, वस्त्र आणि निवारा. त्या अनुषंगाने राज्याच्या, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध जाती धर्माचा घटक, मग तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, दलित असेल, आदिवासी असेल, मातंग असेल, अशा सगळ्या समाजाच्या घटकाला ज्या ठिकाणी पडीक जमिनी असतील त्या पडीक जमिनीवरती त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं झोपडं त्या ठिकाणी बनवावं आणि स्वतःचं त्या ठिकाणी पहिलं एक निवारा त्या ठिकाणी तयार करावा. आणि मग या ठिकाणी ह्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जी भोसरी MIDC निर्माण झाली स्वर्गवासी यशवंतराव चव्हाणांच्या माध्यमातून, अण्णासाहेब मगरांच्या प्रयत्नातून, आणि त्या अनुषंगाने मिळेल तर रोजगार त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध झालं आणि त्यांनी त्या ठिकाणी झोपडपट्ट्या आपल्या बनवल्या. हे शहर निर्माण करण्याचं, ह्या शहराला चालना देण्याचं, ह्या शहराला उभं करण्याचं काम काँग्रेस पक्षाने त्यावेळेस केलं. त्यामुळे इथला सगळा हा जो मतदार आहे, म्हणजे जुने जाणते आपण कोणाला विचारलं तरी ते सांगतील काँग्रेसने हे शहर निर्माण केलं, काँग्रेसने हाताला चालना दिली, काँग्रेसने हाताला रोजगार दिलं, काँग्रेसने या ठिकाणी पिण्याचा पहिला पावना डॅम त्या ठिकाणी उभा केला. मग त्यावेळेची लोकसंख्येनुसार काँग्रेसने अनेक कामं या ठिकाणी चांगली केली. स्वर्गवासी रामकृष्ण मोरे साहेब असतील, त्यांनी अनेक या ठिकाणी यशवंतराव चव्हाणसारखं हॉस्पिटल त्या ठिकाणी निर्माण केलं, नाट्यगृह निर्माण केलं, आपलं तुमचं निगडीचं आपलं ते वॉकिंग ट्रॅक जे आहे ते एक निर्माण केलं त्यांनी. म्हणजे स्वर्गवासी रामकृष्ण मोरे साहेबांच्या दूरदृष्टीतून ह्या शहराचा विकास झपाट्याने झाला. म्हणजे ही नावं घेण्यासारखी आहेत. हे मुळामध्ये सगळं काँग्रेसने केलेलं आहे. मुळामध्ये हे श्रेय सगळं काँग्रेसला जातं, हे शहर निर्माण करण्यापासून. आणि त्याची म्हणजे काय सुरुवात कशी झाली बघा. महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी हे आगा खान पॅलेसमध्ये वास्तव्यास होते. त्यावेळेस कस्तुरबा गांधी आजारी पडल्या आणि आजारी पडल्यानंतर त्यांना पेनिसिलिनसारखी लस त्या ठिकाणी आपल्या देशामध्ये उपलब्ध नव्हती आणि ती लस परदेशातून आपल्याला आणावी लागायची. मग ती लस परदेशातून आणायच्या अगोदर कस्तुरबा गांधीची त्या ठिकाणी प्राणज्योत मालवली आगा खान पॅलेसमध्ये. आणि त्यावेळेची परिस्थिती अशी तयार झाली की तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आपल्या इथे आले, म्हणजे आगा खान पॅलेसमध्ये. महात्मा गांधींनी त्यांना सांगितलं की जी पेनिसिलिन लस
कस्तुरबा गांधींना मिळाली नाही, ज्याच्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. तर ही लस आपल्या देशामध्ये अनेक गरीब नागरिकांना मिळत नसेल, माझ्या देशाच्या कष्टकरी, कामगार वर्ग, शेतकरी या नागरिकांना मिळत नसेल, तर ही लस आपल्या देशामध्ये उपलब्ध झाली पाहिजे आणि तो कारखाना पुण्यातच झाला पाहिजे. म्हणजे पेनिसिलिन आणि स्ट्रेप्टोमायसिन या त्यावेळच्या जी महामारी आली त्याला हे 2 लसी अत्यंत महत्त्वाच्या होत्या, ज्या उपलब्ध आपल्या देशामध्ये नव्हत्या. आणि पंडित नेहरूंनी त्यांना त्या ठिकाणी आश्वासन दिलं आणि हा कारखाना हिंदुस्थान अँटिबायोटिकचा कारखाना 1954 साली आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये त्याची म्हणजे निर्माण झाला, रोजगार प्राप्त झाला. म्हणजे हे सगळं म्हणजे आणि त्यावेळेस आपल्या देशामध्ये त्या महामारीवरती ती पेनिसिलिनची लस मोफत आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या घटकाला, मग तो गरीब असेल, श्रीमंत असेल, शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल, सगळ्या जाती धर्माच्या घटकाला त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने मोफत त्या ठिकाणी दिली. हे श्रेय काँग्रेसला आहे. नाही, नाही. निश्चितच पिंपरी चिंचवड शहराच्या जडणघडणीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे, कुणी नाकारू शकत नाही. परंतु काळाच्या ओघात तो प्रभाव कमी होत गेला, अन्य राजकीय शक्ती वाढत गेल्या आणि आता गेल्या महापालिका निवडणुकीत जनतेने हे दिला की तुम्ही विरोधी बाकांवर बसायचं. विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काम करण्याची जबाबदारी जनतेने तुमच्यावर सोपवली. पण मागच्या राजवटीमध्ये, भाजपच्या राजवटीमध्ये भाजप सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात काँग्रेसला सपशेल अपयश आल्याचं दिसतंय. नाही, तसं म्हणता येणार नाही. बघा, सरकारी यंत्रणेचा गैरवापर. मग आता ईडीचा हा शब्द कुणी ऐकला होता का? ईडीची स्थापना कुणी केली? काँग्रेसनेच केली. ईडी असेल, CBI असेल, पोलीस यंत्रणा असतील, तुमचं IT असेल, इन्कम टॅक्स असेल, ह्याचा गैरवापर सर्रास आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये झाला, जेणेकरून प्रत्येकाला वेठीस धरण्यात आलं. आणि त्या अनुषंगाने आज मला सांगा, ह्यांनी यांचं शुद्धीकरण कसं केलं हो? ह्यांच्या शुद्धीकरणाची व्याख्या काय आहे? म्हणजे एकदा मशीनमध्ये नेऊन टाकले की ते शुद्ध झाले. यांना सगळ्यांना झोपा त्या ठिकाणी चांगली लागतात. पण ज्या काँग्रेस पक्षाने, आता माझं नाव कैलास महादेव कदम आहे. आज मी शहराचा अध्यक्ष आहे. उद्या मी माजी होईन. पण माझ्या नावापुढे माझ्या आईवडिलांनी ज्यावेळेस आता 4 नावं लावतो आपण. आईचं पण नाव लावलं जातं. म्हणजे कैलास पार्वती महादेव कदम. एक 5वं नाव मला कुणी दिलं? 5वं नाव मला 5वा जन्म माझा केला तो काँग्रेस पक्षाने केला. जे माझ्या नावापुढे आता माझी विरोधी पक्षनेता लागतं, माझी समजा आज मी अध्यक्ष आहे, शहर अध्यक्ष लागतं. ज्या काँग्रेसने ह्या सगळ्यांना जन्म दिला, एक 5वं नाव यांना दिलं, हे विसरले त्याला आता आम्ही काय करणार? तो त्यांची विचार करायची शक्ती आहे. नाही, माझा प्रश्न असा आहे की विरोधी पक्ष म्हणून जे आक्रमक पद्धतीने यांना एक्सपोज करायचं काम काँग्रेसने करणं अपेक्षित होतं, ते पुरेसं झालं असं वाटतंय तुम्हाला? हे बघा, म्हणून मी मगाशी साहेब तुम्हाला उत्तर दिलं की ही सगळी सरकारी यंत्रणेचा जो गैरवापर झाला, ज्यांच्यावरती अंकुश ठेवण्यात आला आणि स्वतःचं काही म्हणजे झाकण्यासाठी. मग विरोधी पक्ष म्हणून तुम्ही सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याऐवजी सत्ताधारी यंत्रणांनी सत्तेच्या यंत्रणांचा वापर करून तुमच्यावर अंकुश ठेवला असं समजायचं. आता बघा, आज जे मोर्चे निघतात, आज जे आम्ही आवाज उचलतो महानगरपालिकेमध्ये, ज्या काही प्रत्येकाला नोटीस येतात, आता नवीनच आता त्यावरती बोलायचं झालं तर 100% आपली परवानगी असेल तर 100% बोला. बघा, जनसुरक्षा कायदा आणला. हा कशासाठी आणला? कुणी 4 जण एकत्र येऊ नये, 5 जण एकत्र येऊ नये. म्हणजे ह्या देशामध्ये लोकशाही संपवायची, हुकुमशाही पद्धतीने वागायचं, असं जर ह्या देशामध्ये एक कलमी कार्यक्रम चालला असेल, काँग्रेस संपलेली नाही आणि काँग्रेस संपणार नाही. राहुल गांधी, आमचे नेते राहुल गांधी, ज्या पद्धतीने देशामध्ये भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून, भारत न्याय यात्रेच्या माध्यमातून देशाच्या रस्त्यावरती येऊन सगळ्या नागरिकांच्या प्रत्येक घटकाला भेटत आहेत, त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. मग आवाज कोणाचा आहे? कशी काय काँग्रेस? आम्ही आवाज उचलतोय ना. आम्हाला जे काही प्रश्न आहेत, जनसुरक्षा कायदा ह्यांना का आणावा लागला? आता शहरी भागामध्ये कुठं नक्षलवाद आहे सांगा मला? आहे नक्षलवाद शहरी भागामध्ये? हे सांगतात जनसुरक्षा कायदा आम्ही ह्यांच्यासाठी आणला, शहरी भागामध्ये आहे ते. इथल्या म्हणजे कसं आहे की तुम्ही काही चुका करायच्या, त्याच्यावरती कुणी आवाज उचलायचा नाही, आंदोलन करायचं नाही. ही कुठली पद्धत आहे? म्हणजे आमचा काँग्रेस पक्ष कधीही संपला नाही. विरोधी बाकावर जरी आम्ही असलो, आज नागरिकांना मी फिरतो सगळीकडे,
नागरिकांच्या मतदारांच्या मनामध्ये स्पष्टपणे काँग्रेस आहे. पण आता मनी फॅक्टर एवढा जोरात चालतो सगळीकडे. आता मी सांगायची गरज, मी जाहीरपणे इथं बोलतोय. मनी फॅक्टर ज्या पद्धतीने वापरला जातो, सत्ता पैसा, पैसा सत्ता. त्यामुळे काँग्रेस ही संपलेली आहे. मुळामध्ये काँग्रेसची आयडिओलॉजी, काँग्रेसचे विचार हे विकास आहे. सर्व जाती धर्माच्या घटकाला बरोबर नेण्याचा विचार हा काँग्रेस जे पक्षाचा आहे. सत्ताधारी विरोधकांना दाबतायत असंच हो, तुमचं म्हणणं आहे. 100% दाबतंय, 100%. आता पुढचा प्रश्न आपण संघटनेविषयी घेऊ. काँग्रेस संघटनेमध्ये प्रचंड मरगळ जाणवते, उत्साहाचा अभाव जाणवतोय. कार्यकर्ते ना काही आशा वाटत नाही अजून, म्हणजे आता आपण पुन्हा उभारी घेऊ. तर अध्यक्ष म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता? नाही बघा, काँग्रेस पक्ष हा सामान्य म्हणजे मतदारांचा पक्ष आहे. सगळ्या जाती धर्मांचा पक्ष आहे. असं म्हणता येणार नाही की बघा एखादा कोण मोठा नेता आला म्हणून काँग्रेस पक्ष आहे, अशातलं काही पार्ट नाही. आज आमच्याकडं जवळपास 128 उमेदवारांपेक्षा म्हणजे जी आता संख्या आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 128 उमेदवार द्यावे लागतात. आमच्याकडे आहेत ना ते उमेदवार, आजही आमच्याकडे तयार आहेत. 128 उमेदवार लढवायची आमची तयारी आहे. प्रत्येक प्रभागात असं गडबाजी वगैरे काही नाही. प्रत्येक पक्षामध्ये गडबाजी. आमच्यापेक्षा आमच्या विरोधी ह्यांच्यामध्ये तर 2-2 मोठे गट पडले तो. आमच्यामध्ये काही नाही. ते आमची घरातली काही विचारांची काही देवाणघेवाण असेल ते आम्ही घरामध्ये बसून 100% ते मिटवू, त्यात काही वाद नाही. पण आमचं असं काही मोठं काही नाही. आम्ही आमच्या प्रत्येक प्रभागात जमिनीवरती जाऊन आम्ही काम करतोय. आम्ही प्रत्येक नागरिकांना, आमच्या जे ब्लॉक अध्यक्ष आहेत, आमचे जे प्रभाग अध्यक्ष आहेत, आम्ही त्यांना त्यांचे ताकद त्यांना दिलेली आहे. त्यांना काम करायला पूर्णपणे मुभा दिलेली आहे. आणि प्रत्येकाला मग आमचे महिला काँग्रेस असेल, युवक असेल, NUSI असेल, आमच्या बाकीच्या सगळ्या सेल आहेत, ते आपल्या पद्धतीने सगळेजण काम करत आहेत. अल्पसंख्याक असेल, OBC असेल, हे सगळेजण आपापल्या पद्धतीने काम करतात. आणि विशेष करून ही कामगार नगरी आहे. काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची मोठी फळी होती पूर्वी. अनेक जुने कार्यकर्ते आजही आहेत, परंतु ते कामापासून संघटनेच्या अलिप्त आहेत. असं का होतं? त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी आपण काही प्रयत्न केलेत का? नाही, सगळ्यांशी बघा, मी ज्यावेळेस काम करत असताना प्रत्येकाला आपापलं स्वातंत्र्य या ठिकाणी आहे. मी स्पष्टपणे सगळ्यांना, मी स्वतः अध्यक्ष म्हणून ह्या नावाने मी कधी मिरवलंच नाही कुठं. मी सगळ्यांना सांगितलं, सगळेजण आपण अध्यक्ष आहात, प्रत्येकाने आपल्याला आपापल्या पद्धतीने काम केलं पाहिजे. कैलास कदम शहराचा एकटा अध्यक्ष नाही, आपण सगळेजण अध्यक्ष आहोत. अशा माध्यमातून सगळेजण काम करत आहेत. म्हणजे सगळेजण असं कुठेही काही कोणाच्या मनामध्ये काही नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. जे जुने तेही काम करत आहेत, जे जुने ज्येष्ठ आहेत ते चांगला सल्ला देत आहेत आम्हाला. त्यांच्या सल्ल्याच्या माध्यमातून आम्ही पुढं जातो आहे. आता काही सल्ले त्यांनी दिले, ज्येष्ठांचे ते सल्लेच घ्यावे लागणार आहेत. ते सल्ले देतात आम्हाला, त्यानुसार आम्ही काम करतो. गटबाजीचा विषय मगाशी जर तुमच्याकडूनही उल्लेख झाला, तर त्याविषयी थेटच प्रश्न विचारतो की गटबाजीचं भूत हे काँग्रेसमध्ये कायम आहे अजूनही. तर कार्यकर्ते एकत्र येत नाहीत अशी टीका होतीये. खरंच काँग्रेस अजूनही गटबाजीमध्ये अडकलेली आहे का? नाही, तसं काही नाही आहे. गटबाजी आमच्यापेक्षा बाकीच्या दुसऱ्या पक्षांमध्ये फार मोठी हो. आमच्या पक्षामध्ये काही नाही. आमच्या पक्षामध्ये असे काही वैचारिक काही असतील विषय, ते आम्ही बसून आमच्या घरामध्ये मिटवत असतो ते आणि पुढे नेतो. आमच्यामध्ये कुठलीही गटबाजी नाही. काँग्रेस पक्ष हा एक संघ आहे. आमच्यामध्ये कुठली गटबाजी, आमचा एकच गट आहे, तो म्हणजे खरगे साहेब, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष. एकच गट आहे. आणि राज्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ साहेब. निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते कुठल्याही राजकीय पक्षाच्या की बूथ लेवलचं मॅनेजमेंट. त्या बूथ लेवलला ज्या नियुक्त्या झाल्या आहेत त्याच्याबद्दल एक पक्षातच असंतोष आहे की बऱ्याच ठिकाणी काँग्रेसला सक्षम कार्यकर्ते मिळालेले नाहीत. तर तुम्ही निवडणुकीला कसे सामोरे जाणार? नाही बघा साहेब, कसं आहे, आमच्या पक्षामध्ये एक धोरणात्मक निर्णय घेतले जातात. आता मी अध्यक्ष आहे, तेवढेच अधिकार ब्लॉक अध्यक्षांना आहेत. आता आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 3 ब्लॉक आहेत, पिंपरी, भोसरी आणि चिंचवड. तिन्ही ब्लॉक अध्यक्ष त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. आमचे महिला काँग्रेस त्यांच्या पद्धतीने काम करते, युवक काँग्रेस करत आहे, NUSI करत आहे. अनेक सेल आमच्या पक्षामध्ये आहेत. OBC सेल असेल, अल्पसंख्याक सेल असेल, सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. त्यांच्या पद्धतीने ते काम करत आहेत. असं काही नाही. त्यांना प्रत्येकाने आपापल्या लेवलवरती, बूथ लेवलवरती, प्रभाग लेवलवरती त्यांनी बूथ लेवल असेल म्हणजे बूथ लेवल एजंट असतील, बूथ कमिटी असतील, प्रत्येकाने त्यांच्या प्रभागामध्ये करून ते सक्षम आहेत.
आणि आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ज्यालाही उमेदवार, म्हणजे असं नाही की उमेदवार एक मोठाच असला पाहिजे, एक मोठाच उमेदवार असला पाहिजे, जो या शहराचा करदाता आहे, तो करदाता नागरिकसुद्धा ह्या महानगरपालिकेमध्ये सामान्य नागरिक गेला पाहिजे. हे राहुल गांधींचे विचार आहेत, हे हर्षवर्धन सपकाळ साहेबांचे विचार आहेत. त्यामुळं सामान्यातला सामान्य घटक जो करदाता आहे, जो टॅक्स पेअर या शहरातला, तो त्या महानगरपालिकेत गेला पाहिजे, अशा अनुषंगाने आम्ही प्रयत्न चालू आहेत आमचे, आणि त्या अनुषंगाने आम्ही उमेदवार निवडलेले आहेत. असं नाही की मोठे कोणतरी उमेदवार आले पाहिजेत जेणेकरून एक मोठा चांगला म्हणजे हे होईल. आम्ही फेस बघतोय, हा फेस इथं चालेल का? नाही, तोच माझा प्रश्न आहे की प्रभाग स्तरावर जो काम करणारा आहे तो प्रभागातल्या लोकांना ओळखत असतो, तिथल्या मतदार यादीची त्याला माहिती असते. पण अशी काही उदाहरणं तुमच्या जे नियुक्त केलेत एजंट त्यांच्याबद्दल अशी देता येतील की ज्यांचा प्रभागाशी काही संबंध नाही अशांची पण नियुक्ती झाली असा आरोप आहे. नाही नाही नाही, बूथ लेवल एजंट कसं आहे साहेब, हे BLA आहेत. हं. बूथ कमिट्या वेगळ्या, प्रभाग अध्यक्ष वेगळे, ब्लॉक अध्यक्ष वेगळे, अशा ह्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत. BLA हे वेगळे आहेत. म्हणजे हे त्या म्हणजे सांगायचं तात्पर्य झालं की त्या प्रभागामध्ये ते बूथ लेवल एजंट त्या ठिकाणी त्यांना ओळखतात त्या मतदारांना. असे आम्ही त्या ठिकाणी बूथ लेवल एजंट त्या ठिकाणी नेमलेले आहेत. आता वास्तविक पाहता काम करणं म्हणजे हे काय ओपन करून दाखवणं तर त्यातला भाग नाहीच आहे. आज आमच्याकडे 128पेक्षा 128 उमेदवारांमध्ये जवळपास 100 उमेदवार आमच्या आत्ताच्या तारखेला रेडी आहेत, तयार आहेत आमच्याकडं. तुम्ही 4 वर्ष शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळतात की ज्यावेळेला कुणी तयार नव्हतं अध्यक्ष त्यावेळेला तुम्ही ती जबाबदारी स्वीकारलीत. परंतु आता थोडंसं चित्र वेगळं दिसतंय की आता तुम्हाला हटवण्यासाठी मध्यंतरी मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत हालचाली झाल्या. तुमच्याविषयी नाराजी आहे वगैरे अशी वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्यात आलं. तर काय नक्की शहराध्यक्ष म्हणून तुम्ही काय कसं बघता या सगळ्या हालचालींकडे? ह्या चुकीच्या माहिती आहेत. ह्या चुकीच्या माहिती आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. असं काही नाही आहे. पक्षामध्ये सगळं आलबेल आहे, सगळं ओके आहे, सगळं काही अडचण नाही. पक्षामध्ये सगळे मिळून काम करत आहेत. हे विनाकारण कुठेतरी काहीतरी चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत, असं काही नाही आहे. एक चांगला पक्ष बांधणीचा कार्यक्रम आमच्या हातून त्या ठिकाणी होतो आहे, सगळ्यांच्या हातून. सगळेजण कामाला लागलेले आहेत. आपापल्या पद्धतीने सगळेजण काँग्रेस पक्षाचा कसा या पालिकेवरती झेंडा फडकेल, स्वर्गवासी रामकृष्ण मोरे साहेबांचं कसं स्वप्न या ठिकाणी साकार होईल, राहुल गांधींचं कसं स्वप्न या ठिकाणी साकार होईल, अशा माध्यमातून आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. आता पुन्हा आपण निवडणुकीच्या ह्याच्याकडे येऊयात. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला काँग्रेसला एकही तिन्ही शहरात जे 3 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी एकही जागा मिळाली नाही, सोडली नाही जागा वाटपात. आणि आता पुन्हा जर महाविकास आघाडी म्हणून जर ही निवडणूक लढवली जाणार असेल, तर काँग्रेसची काय भूमिका राहणार? म्हणजे ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवावी का स्वबळावर लढवायची? मध्यंतरी आपले प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी पण पुण्यात सूचित केले 2 दिवसापूर्वीच की हे अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे देणार आहोत. नाही, कसं आहे बघा, पोटनिवडणूकमध्ये झाली, चिंचवड विधानसभेची झाली, म्हणजे स्वर्गवासी लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यानंतर झाली. तिथं मी स्वतः उमेदवार होतो काँग्रेस पक्षाचा. लक्ष्मण जगताप भाजपचे होते, नाना काटे राष्ट्रवादीकडून होते, त्यामुळे वेगवेगळे लढलो होतो सगळे. शिवसेनेकडून राहुल कलाटे होते आणि मोरेश्वर बोटे होते. मग त्याच्यामध्ये आम्ही लढलो ना तिथं. पण ज्यावेळेस ती पोटनिवडणूक झाली त्यांच्या निधनानंतर, मग त्यावेळेस 2 पोटनिवडणुका लागल्या. एक पुण्यातली लागली कसब्याची आणि एक चिंचवडची लागली, 205 चिंचवड विधानसभा. त्यावेळेस एक पुण्यातली आम्हाला त्यांनी दिली. वास्तविक पाहता त्या दोन्ही मतदारसंघावर आमचा दावा होता काँग्रेसचा. पण त्यांनी ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की एक आम्हाला मतदारसंघ पाहिजे, मग तो एक राष्ट्रवादीला आम्ही दिला. म्हणजे ही एक वरिष्ठ पातळीवर ज्या काही चर्चा होतात त्या निश्चितपणे आमच्या इंडिया आघाडीमध्ये असेल, महाविकास आघाडीमध्ये असेल, किंबहुना आमच्या पक्षामध्ये, काँग्रेस पक्षामध्ये तो आदेश अंतिम असतो. त्यानुसार आम्ही तिथं काम केलं. आणि त्यानंतर लागलेल्या लोकसभेमध्ये तर मला स्वतःला ऑफर दिली होती उबाटा गटाने. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, उबाटा गटाने मला स्वतः, म्हणजे जाहीरपणे चॅनलवरती बोलतो आहे, मला सांगितलं की तुम्ही लढताय का? म्हटलं नाही, काँग्रेसला सोडत असाल तर 100% लढत. आता तुम्ही तुमच्याकडे घेतलात, तुमचा जोही उमेदवार असेल तर त्याच्यासाठी आम्ही लढू. म्हणजे जाहीर, म्हणजे त्यांचे निरीक्षक सचिन नायर बोलले होते, सगळे संजोग वागिरे पाटील पण त्यावेळेस तिथं होते. म्हटलं तुम्ही
दिलं काँग्रेसला सोडले तर आमचे निरीक्षक त्यावेळेस हुसेन दलवाई साहेब होते. कारण कसा पार्ट आहे, 3 मतदारसंघ विधानसभा इकडे येतात आणि खालचे 3 विधानसभा खाली म्हणजे जे कोकणातले येतात. मी कोकणस्थ आहे. त्यामुळे त्या पद्धतीने तो विचार झाला आणि कामगार क्षेत्रात काम करतो. तर त्यांनी विचारून मी म्हटलं नाही तसं नाही, मी काँग्रेसमध्येच आहे. आपल्याला काँग्रेसला जर तो लोकसभा सोडायचा असेल तर निश्चितपणे मी लढायला इच्छुक आहे, असं त्यावेळेस क्लिअर केलं होतं. पण त्यांनी तो मतदारसंघ त्यांच्याकडे राहिला. त्यानंतर वागिरे पाटलांना ती उमेदवारी जाहीर झाली. आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं. त्यानंतर राहिला विधानसभेमध्ये काय झालं की पश्चिम महाराष्ट्र समजा आम्ही घेतला किंवा आम्ही घेतला, अशा विभागावीस त्या ठिकाणी वाटण्या झाल्या आणि त्या महाविकास आघाडीचा आमच्या नेत्यांचा त्या ठिकाणी तो निर्णय होता आणि त्या निर्णयाला अनुषंगाने हे तिन्ही विधानसभा मतदारसंघ शरद पवार साहेबांच्या गटाला गेले आणि मग त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी कामं केली. असं काही नाही आहे की बाबा जो निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतात त्यानुसार आम्ही पुढे जातो. आजसुद्धा महानगरपालिकेचं तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे. आमचे 128 पेक्षा म्हणजे जास्त उमेदवार कसे, आज 100 उमेदवार आमच्याकडे तयार आहेत. त्याच्यापेक्षा जास्त उमेदवार कसे तयार होतील सगळ्या प्रभागामध्ये, त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे जाहीर चॅनलवरती तुमच्या बोलतो काय. आणि उद्या पक्षश्रेष्ठीने सांगितलं की नाही तुम्हाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुढे जायचं तर त्या अनुषंगाने आम्ही पुढे जाऊ. कारण शेवटी काँग्रेसमध्ये पक्ष नेतृत्वाचा त्या ठिकाणी अंतिम निर्णय असतो. काय जरी आज त्यांनी आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं असेल की शहर अध्यक्षांनी तो निर्णय घ्यायचा, तो त्यांचा मोठेपणा आहे, तो त्यांनी आम्हाला दिलेले अधिकार आहेत. पण आमच्या अधिकाराचा आम्ही त्या ठिकाणी कोणावरती अन्याय न होता, कोणावरती त्या ठिकाणी कुठलाही उमेदवारावरती आमच्या काँग्रेस पक्षाचा अन्याय झाला नाही पाहिजे. कारण तो सातत्याने 4 वर्ष आमच्याबरोबर लढतोय हो, आमच्या संघ पळतोय कार्यक्रमासाठी. उपोषण असेल, आंदोलन असेल, म्हणजे ज्या काही आम्ही घडामोडी मोर्चे काढतोय त्यासाठी आमच्याबरोबर राहिलेला तो कार्यकर्ता आहे. त्याच्यावरती अन्याय झाला नाही पाहिजे ही भूमिका आमच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांची आहे. राहुल गांधींची पण हेच विचार आहेत. खरगे साहेबांचे सुद्धा हेच विचार आहेत. आमचे जे चेनीतला साहेब आहेत निरीक्षक राज्याचे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 2 पक्ष जे आहेत ते महाविकास आघाडीमध्ये हे 2 पक्षच डॉमिनेटिंग आहेत असं नाही वाटत? नाही, कसं आहे बघा, सत्तेच्या वाटेत किंवा जागा वाटपातही यांनी कायम काँग्रेसला दाबण्याचा प्रयत्न केला असं नाही वाटत? नाही साहेब, आणि याच्यातून काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय होईल अशी भीती वाटते कुठे शहराध्यक्ष म्हणून? नाही, कसं तर मी स्पष्टपणे स्पष्ट करतो तुम्हाला, मी कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊन देणार नाही. जो कार्यकर्ता काम करतो, एक साधा करदाता कार्यकर्ता माझा जो तो उमेदवार झाला तर तो त्या महानगरपालिकेमध्ये गेला पाहिजे. कारण त्याला ती जाण असते त्या प्रभागामध्ये काय कामं करून घ्यायची, असे गेले पाहिजेत. कुठल्याही कार्यकर्त्यावरती मी वैयक्तिक त्या ठिकाणी अन्याय होऊन देणार नाही. मी प्रदेश आमच्या नेत्यांनासुद्धा सांगितलं की जे सातत्याने आपल्याबरोबर राहत आहेत, पक्षाच्या वाईट काळातसुद्धा आपल्याबरोबर थांबले, अशा लोकांवरती कुठेही अन्याय होता कामा नये. आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ आणि त्यांना त्या ठिकाणी उद्या वेळ पडली महाविकास आघाडी, हे बघा आम्ही आता स्पष्टपणे 128 जागा लढवायच्या पूर्णपणे तयारीत आहोत. हे क्लिअर करतो तुम्हाला. पक्ष नेतृत्वाने सांगितलं तर त्याच्यामध्ये आमच्या बैठकी होतील, अंतर्गत आमच्या बैठकी येतील, तुमच्यासमोर सगळं चित्र येईल. नाराजी त्यामध्ये कोणाचीही नसेल. अशा माध्यमातून पक्ष नेतृत्व जे काही सांगेल इंडिया आघाडीच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून, त्या ठिकाणी निश्चितपणे पक्ष नेतृत्वाचा त्या ठिकाणी अंतिम शब्द असेल तो आम्हाला पाळावा लागेल. अथवा त्यांनी आम्हाला सांगितलं की इथं काय आम्हाला वाटलं की आमच्या कार्यकर्त्यांवरती त्या ठिकाणी अन्याय होतो, तर मग आम्ही स्पष्टपणे 128 उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहोत. तुम्ही अनेक महापालिका निवडणुका स्वतः लढवलेल्या आहेत, जिंकलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की या निवडणुकामध्ये उमेदवाराला फार महत्त्व असतं पक्षाबरोबर, किंवा पक्षापेक्षाही जास्त लोक उमेदवार पाहून मतदान करतात. तर जे शहरामध्ये तगडे उमेदवार म्हणून ओळखले जातात किंवा लोकांमध्ये पोचलेत अशा उमेदवारांनी एकतर भाजपकडे रांग लावली आहे किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे रांग लावली आहे. तर तुम्ही असं आत्मविश्वासाने सांगू शकता का की काँग्रेसकडे पण असे तगडे उमेदवार आहेत? बघा, उदाहरणं तुम्हाला द्यायची झाली म्हणजे मुळामध्ये आज मी ज्या पद्धतीने फिरतोय शहरामध्ये, शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत काय हालत राज्यामध्ये चालली आहे. म्हणजे ओला दुष्काळ
डिक्लेअर झाला पाहिजे अशा मताची, आणि अनेक त्या राज्यातून ह्या ठिकाणी स्थायिक झालेली ती मंडळी आहेत सगळे आपल्या शहरामध्ये. कामगारांचे प्रश्न जटिल आहेत, त्यांचे कामगार कायद्यामध्ये मोडीत काढलेले आहेत. कामगारांचे 8 तासावरून 12 तास केलेले आहेत. 29 कामगार कायदे 4 कोडमध्ये आणलेले आहेत. म्हणजे हा सगळा विषय, आणि ही कामगार नगरी आहे. त्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे मी करू इच्छितो की हे सगळे म्हणजे टोटली जरी तगडे उमेदवार तिकडे असतील, म्हणजे आमच्या मित्र म्हणजे दुसऱ्या पक्षांकडे असतील, प्रतिस्पर्धींकडे असतील, त्यांच्याकडे असतील, पण आमच्याकडं सामान्य घटक हा जो फेस आहे त्या प्रभागाचा, म्हणजे चेहरा आहे त्या प्रभागाचा, जो लढण्याची ताकद ठेवतोय, त्या अनुषंगाने निश्चितपणे त्याला त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरवासी, पिंपरी चिंचवड करदाता नागरिक हा काँग्रेसच्या बाजूने थांबेल. कारण त्यांना कल्पना आहे की आज या शहरामध्ये आपण आलोत ही मुळामध्ये काँग्रेस पक्षाने आपल्याला या ठिकाणी एकत्र आणलं, काँग्रेस पक्षाने आपल्याला एका ठिकाणी घडवलं. म्हणजे घडवत असताना काँग्रेस पक्षाने आपल्या हाताला रोजगार दिला, विकासाची दूरदृष्टी दिली, आणि विकासाची दूरदृष्टी फक्त काँग्रेस पक्षाकडे आहे असं मी स्वतः म्हणेन. इतर पक्षांनी काम केले, त्यांनीही कामं केली असतील, इतर पक्षांनीही कामं केली असतील, पण मुळामध्ये काँग्रेस पक्षाने हे शहर घडवलं. पण काँग्रेस पक्षाचा अजून एक हाती सत्ता या ठिकाणी शहरामध्ये निर्माण निश्चितपणे ज्या दिवशी होईल, आणि येत्या महानगरपालिकेत एक हाती सत्ता काँग्रेस पक्षाची यावी अशी या शहरवासिया करदात्या नागरिकांना सुद्धा आमचं त्या ठिकाणी सांगणं असेल. एक हाती सत्ता आली तर ह्या शहराचा करदात्या नागरिकांचे प्रश्न, हे टॅक्स पेअरांचे प्रश्न, जो कर भरतोय, मग त्यांचा आरोग्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल. कारण आपण बघितलं टँकर माफियांचा कसा, म्हणजे थोडाच वेळ घेतो तुमचा, टँकर माफियांचा कसा सुसर चालला आहे, त्याच्यावरती आहे कोणाचं लक्ष? आम्ही मोर्चे काढले त्याच्यावरती, आम्ही आंदोलन केले काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून. जे आंदोलन, आमचं म्हणणं काय आहे की एखादी सोसायटी, एखादी चाळ समजा मोडली, 10 घरांची घरं समजा तोडली, त्याचं निवेदन पण आम्ही दिलेलं आहे आयुक्तांना. मी स्वतः त्यांच्यावर बैठका घेतलेल्या आहेत. ती चाळ तोडली तर त्या ठिकाणी त्या चाळीमध्ये किती घरं होतात, आपले फ्लॅट्स होतात. 10 घरांची चाळ असेल, ती तोडली तर किती फ्लॅट्स होतात, तर ते फ्लॅट्स जवळपास 30 फ्लॅट्स होतात. ते 30 फ्लॅट्स होत असताना त्यांना सगळ्या परवानगी कोण देतात, तर महानगरपालिका देते. म्हणजे टोटल डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटचे राईट्स सगळे कोण देते, तर महानगरपालिका देते. मग पाण्याचा प्रश्न कोणी सोडवला पाहिजे? त्या संबंधित बिल्डरनी सोडवला पाहिजे का महानगरपालिकेने सोडवला पाहिजे? महानगरपालिकेने सोडवला पाहिजे. मी त्यांच्यावर ज्यावेळेस बैठक घेतली आयुक्तांबरोबर आणि त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर, त्यावेळेस त्यांनी मला काय सांगितलं की आम्ही संबंधित त्या बिल्डरकडून आम्ही ॲफिडेविट घेतो. काय ॲफिडेविट घेतो की त्यांना, त्या फ्लॅटधारकांना, म्हणजे 10 घरं जे असतील त्यांना नंतर मग 35-40 फ्लॅट झाले त्या एरियामध्ये, त्यांना पाणी पुरवण्याची जबाबदारी ही संबंधित बिल्डरची आहे असं ॲफिडेविट घेतो. म्हटलं हे कायद्यामध्ये आहे का? म्हटले नाही. म्हटलं मग तुम्ही गुन्हा करता. मग त्याच 35 फ्लॅटधारकांनी ज्यावेळेस ते टँकर रोजचे विकत घेतात, पाणी तुम्ही वेळेत सोडत नाही, अवेळी पाणी सोडता तुम्ही. आता रोजच्या समजा त्या 100 फ्लॅट्स असतील, त्या 100 फ्लॅट्समध्ये रोजचे समजा त्यांना 10 टँकर विकत घ्यावे लागत असतील. हा मोठा प्रश्न आहे आपल्या शहरामध्ये, लक्षात घ्या. हा टँकर माफियांचा एक मोठा सुसड आपल्या शहरामध्ये सुद्धा आहे. 10 टँकर रोजचे त्या 100 सोसायटीमध्ये जर घ्यावे लागत असतील तर महिन्याचे झाले किती? मोठा तो घोटाळाच आहे तो. आम्ही त्यांना काय सांगितलं आयुक्तांना, आम्ही पत्र दिलेले, ते पत्र पण तुम्हाला देतो. आयुक्तांना माझ्याकडे रिसिव्ड आहे त्यांचे पत्र. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही हे 10 टँकर रोजचे लागणारे हे 30 दिवसाचे कॅल्क्युलेट करा, आणि ह्या 30 दिवसामध्ये त्यांनी विकत घेतलेले टँकर त्या सोसायटीने 100 फ्लॅट्सवाले, त्यांच्या तुम्ही जे कर घेता त्या करातून ते पैसे माफ करावे अशी आमची प्रामुख्याने मागणी त्यांच्याकडे. नाही तर भामा आसकर डॅमचं सुरू करा, पवना बंद जलवाहिनीचं काय झालं ते सांगा. आम्ही त्यांना विचारतो नाही प्रश्न, का लोकांनी पैसे, कर पण भरायचे, टॅक्स पण भरायचे, आणि पाण्याचे टँकर पण खरेदी करायचे? म्हणजे हा टोटल शहरवासियांवरती अन्याय आहे. आम्ही त्यावेळेस काँग्रेस पक्षाने पवना डॅम निर्माण केले, त्यावेळेची लोकसंख्या कमी होती. त्यानंतर भामा आसकर डॅम आमच्या कालावधीमध्ये आला. मी शहराचा विरोधी पक्षनेता होतो.
शहराच्या विरोधी पक्षाच्या नेत्या असताना महानगरपालिकेत जवळपास मी अर्धा तास, तुम्हाला मिनिट्स पण भेटतील, अर्धा तास त्याच्यावरती बोललो मी. भामा आसकर डॅमचं पाणी सुरू करा, ते द्यायला सुरू करा पिंपरी शहरवासियांना. ठीक आहे, पवना जलवाहिनी थांबले गेली तर हे तुम्ही द्या पाणी. म्हणजे शहरवासियांची त्या ठिकाणी ताण भागून जाईल असा त्यामागचा माझा उद्देश होता. पण नाही, तर टँकर माफ्यांचा एक सुसाट, म्हणजे यांना कोण पोचतंय मला हा मोठा प्रश्न आहे आमच्यासमोर. हा मुळामध्ये प्रश्न सत्ताधाऱ्यांनी जे आता बसले आता तर कोणच नाही, आता प्रशासन आहे. आता प्रशासन एकतर्फी मालक आहे. आता हे अनेक गंभीर प्रश्न आहेत. हे प्रश्न तुम्ही निवडणुकीत मांडणार आहात, 100% मांडणार आहोत. जनजागृती करून पुन्हा काँग्रेसची सत्ता यावी यासाठी प्रयत्न तर करणार आहात. आपण महाविकास आघाडीविषयी बोललो, तसंच जेव्हा लढाई असते तेव्हा प्रतिस्पर्ध्याविषयी पण काही आपण चाचपणी करत असतो. त्याची कितपत ताकद आहे, कितपत त्याचे स्ट्रॉंग पॉईंट आहेत, काय वीक पॉईंट आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, ही लढत कशी होईल? ही महायुती म्हणून होईल का काँग्रेस, आपलं भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे वेगवेगळे स्वबळावर लढतील? काय तुमचा काय अंदाज आहे? नाही, कसं आहे बघा, आता प्रत्येकाला आपापला पक्ष त्या ठिकाणी मोठा करण्याचे पूर्ण अधिकार आहे. आता आमचा पक्ष आहे, आमचा पक्ष आम्ही क्लिअर समोर सगळ्यांच्या जाणार आहोत. आमच्या पक्षाचा क्लिअर कट जाहीरनामा असेल, तो नागरिकांच्या हिताचा असेल. आमचा जाहीरनामा नागरिकांना विचारून असेल. त्यांच्या पक्षाचे, आता समोरच्या पक्षाने त्यांचा अजेंडा आणावा तो त्यांचा प्रश्न आहे. फक्त शहरवासियांना तुमच्या माध्यमातून विनंती माझी असेल, मनी फॅक्टर चालला तर मनी फॅक्टर हा करदात्यांच्याच पैशामधून तो चालणार आहे, हे करदात्या नागरिकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सामान्यातल्या सामान्य नागरिक उमेदवार जो काँग्रेस पक्षाच्या विचाराचा आहे, ज्याच्यावरती अंकुश आमच्या राहुल गांधीचा असणार आहे, ज्यांच्यावरती अंकुश हर्षवर्धन सपकाळ साहेबांचा असणार आहे, शहर अध्यक्ष म्हणून आमच्या सगळ्यांचा असणार आहे. कारण तो जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करणार आहोत. तो नागरिकांसाठी त्यांच्या हिताचा असणार आहे आणि नागरिकांनी भरभरून साथ दिली पाहिजे काँग्रेसला, आणि निश्चितपणे नागरिक देतील असा मला स्वतःला आत्मविश्वास आहे. आता शेवटचा प्रश्न विचारतो की प्रत्येकाची कॅल्क्युलेशन्स असतात, त्याप्रमाणे या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढलं तर काँग्रेसचे किती नगरसेवक असतील, आणि महाविकास आघाडी म्हणून लढलं तर काँग्रेसचे किती नगरसेवक असतील? कसं आहे बघा साहेब, आम्ही स्वबळावरती लढलो तर निश्चित आमचा विचार असणार की महापौर आमचा व्हावा म्हणून, त्यासाठी आम्ही लढणार. आणि निश्चितपणे ते यश आम्ही निर्माण करू, ते यश आम्ही प्राप्त करू. या करदात्या जो नागरिक या शहरामध्ये राहतो 30 लाखापेक्षा जास्त, त्यांच्या आतमधला जो आवाज आहे तो आवाज तुमच्यासमोर मी बोलतो आहे. शहरवासियांमध्ये राहणारे 30 लाखपेक्षा जास्त जे मतदार आहेत. कारण ह्याच्यामध्ये कसं आहे, वोट चोरीचा फार मोठा प्रकार चालू आहे सध्या. वोट चोरी एवढ्या जोरात चालू आहे की काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी आम्ही तक्रारी पण केलेल्या आहेत. तक्रारीसुद्धा काय आहे की काही ठिकाणी दुबार नावं आहेत, काही ठिकाणची तिबार नावं आहेत, काही ठिकाणची त्याच्या पत्नीचाच चेहरा काढून तिच्या नवऱ्याला, असे बरेचसे असे मतदारांमध्ये त्या ठिकाणी काही जणांची नावं डायरेक्ट कोंड्याला सापडलीत आम्हाला. म्हणजे अनेक असे प्रश्न आहेत शहरामध्ये. हे विशेष करून प्रशासनाने आणि इलेक्शन कमिशनने सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. त्यांनी सुद्धा ह्या याद्या सगळ्या व्यवस्थित त्यांनी हे केल्या पाहिजेत, त्याची पडताळणी केली पाहिजे. कारण सगळ्यात जास्त फसवणूक ह्या वोट चोरीच्या माध्यमातून जर होऊ शकते असा संशय मला देखील आहे. डॉक्टर कैलास कदम, आज आपण इथं आमच्या थेट प्रश्नांना थेट उत्तर दिलीत, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. काँग्रेस पक्षाच्या आगामी रणनीतीबद्दल काही चित्र स्पष्ट झालं या चर्चेतून. महापालिका निवडणुकीत काँग्रेस खरोखरच दमदार पद्धतीने लढणार का, की गटबाजी आणि संघटनेतील कमजोरीमुळे मागे राहणार, हे पाहणं आता शहरवासियांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला कैलास कदम यांची भूमिका कशी वाटते हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत पाहत रहा PCMC न्यूज. नमस्कार.